ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. नमस्कार मंडळी, रुपाली किनगी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि हा मार्गशीर्ष महिना श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. म्हणूनच या महिन्याला अतिशय धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात बऱ्याच स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे, हा यामागील हेतू असतो. पद्मपुराणात स्वतः लक्ष्मी मातेने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील. तसेच हे व्रत करणाऱ्याला उत्तम फलांचा लाभ होईल. हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात. मग हे व्रत करताना कोणते नियम पाळावेत, त्याचबरोबर कोणत्या चुका आपल्याकडून होणार नाहीत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, रिलेटिव्हजमध्ये भरपूर शेअर करा. हे मार्गशीर्ष गुरुवार व्रत करताना आपण कोणते नियम पाळायचे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात. पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणाऱ्या प्रत्येकाने मांसाहार टाळावा. या महिन्यामध्ये शक्यतो मांसाहार करू नये. घरामध्ये रागराग, क्रोध करू नये. घरात वादविवाद टाळावा. भांडण तंटे करू नये. मन प्रसन्न ठेवावे. सतत मनामध्ये माता लक्ष्मीचे नामस्मरण करावे. मार्गशीर्ष गुरुवार हे अत्यंत पवित्र व्रत आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचा या दिवशी आपल्या घरामध्ये सर्वत्र अस्तित्व असते. त्यामुळे या दिवशी घरातील फरशी पुसू नये. तर त्याऐवजी तुम्ही आदल्या दिवशी बुधवारी घर पुसून घेऊ शकता. पूजा मांडण्याची जागा ही गोमूत्र शिंपडून तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता. त्याचबरोबर असेही सांगितले जाते की गुरुवारी या दिवशी आपण आपले केस धुवू नयेत. त्याऐवजी तुम्ही इतर दिवशी केस धुवू शकता. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करायचे आहे. काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत करता येते. शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. हे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी प्रातःकाळी लवकर उठावे, स्वच्छ आंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणाने व श्रद्धा भावनेने पूजाविधी करावा. व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे. दिवसभर उपवास करावा. सायंकाळी मिष्टान्नाचा नैवेद्य बनवून देवीला अर्पण करावा. तसेच सायंकाळी गायीची पूजा करावी, तिलाही नैवेद्य द्यावा. त्यानंतर घरातील सर्वांबरोबर भोजन करून या दिवशी उपवास सोडावा. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती करावी, कहाणी वाचावी, 7 सुवासिनींना व 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे. एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी. शक्य झाले तर ब्राह्मणाला किंवा गरजूला शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावे. प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी करून व्रत करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीस घालावे. हे महालक्ष्मीचे व्रत तुम्ही वर्षभर करू शकता. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी. हे व्रत वर्षभर पाळावे. अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे. शेवटी त्याचे उद्यापन करावे. मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होते. तर मंडळी, हे थोडेसे नियम आपण पाळले तर आपल्यावर माता लक्ष्मीची असीम कृपा सदैव राहील. मंडळी, हे सर्व नियम पाळून तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार व्रत करा. तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री माता लक्ष्मी.